महेश भाऊ कोटे यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांमधून उत्साहात साजरा। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा सायखेडा ग्रामपालिकेचे माननीय सरपंच महेश दिलीपराव कोटे यांचा वाढदिवस शनिवार दिनांक 28 जून रोजी सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात आणि सामाजिक जाणीवेतून साजरा करण्यात आला। या विशेष दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदान हे जीवनदान या प्रेरणादायी संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला। या रक्तदान शिबिराला तरुणांनी मोठा प्रतिसाद दिलाय। यासोबतच महेश भाऊंच्या पुढाकारातून 500 ज्येष्ठ नागरिकांना छत्रांचे वाटप करण्यात आले। मदतीचा हात पुढे करण्याची एक सुसंस्कृत आणि समाजाभिमुख भावना त्यांनी या उपक्रमातून व्यक्त केली आहे। सायखेडा बस स्टँड जवळील संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडलाय। यावेळी महेश भाऊंच्या मित्रपरिवारासह गोदाकाठ मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। सर्वांनी महेश भाऊंना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सामाजिक कार्याची स्तुती केली आहे। महेश कोटे हे सायखेडा ग्रामपालिकेचे माजी सरपंच असून समाजसेवेत नेहमी अग्रेसर असतात। प्रत्येक संकटात प्रत्येक आनंदात ते जनतेच्या सोबत उभे राहतात। यावेळी बोलताना महेश कोटे म्हणाले की येत्या नवरात्र उत्सवाचे आयोजन देखील मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे। नागरिकांनी या उत्सवात सहभाग घ्यावा। हा सण एकसंधपणाचा आणि संस्कृतीचा उत्सव आहे। महेश कोटे यांच्या सामाजिक बांधिलकीने पुन्हा एकदा दाखवून दिले की वाढदिवस हा केवळ आनंदाचा नव्हे तर समाजासाठी काही देण्याचा दिवस असतो। प्रथमतः मी हरीश अंबादास जोंधळे ग्रामपंचायत सदस्य। आज 28 जून महेश भाऊ कोटे यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही आज भव्य रक्तदान शिबिर भरवलंय। फालतू खर्च न करता हार बुके किंवा इतर याच्यात पैसे न खर्च करता त्यांनी रक्तदान शिबिर भरवलंय, म्हणजे आमच्या ग्रुपनी भरवलंय। त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद आणि असंच त्यांची प्रगती होत राहो, उत्तरोत्तर प्रगती होत राहो, समाजकार्य त्यांच्या हातून घडो। समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे आमचे महेश भाऊ कोटे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा। असंच आपल्या हातून समाजकार्य घडो हीच विनंती। धन्यवाद। आमचे मित्र, आमचे बंधुतुल्य मित्र महेशजी कोटे यांचा आज वाढदिवस। या वाढदिवसानिमित्त आम्ही आज आमच्या ग्रुपने सर्वस्वी एक निर्णय घेतला। आम्ही बघितलं का ज्येष्ठांना खूप त्रास होतो पाणी पावसाचा, त्यामुळे आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व आमच्या मित्रपरिवाराने महेश भाऊ मित्रपरिवार या सर्व टीमने एक काल ठराव पास केला का आपण ज्येष्ठांसाठी काही मदत केली पाहिजे। यातून आमची ज्येष्ठांची सेवा घडेल आणि महेश भाऊंना यापेक्षा मोठं वाढदिवसाचं शुभेच्छा गिफ्ट आम्हाला देणं शक्य झालं, याच्या आम्ही सदस्य ऋणी आहोत। आणि आम्ही आज त्या निमित्ताने कमीत कमी आज 500 छत्रांचं वाटप आम्ही महेश भाऊंच्या निमित्ताने केलं आणि इथून त्यानंतर परत रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही आज केलं। रक्तदान शिबिर करताना मोठ्या संख्येने त्याला पाठिंबा मिळत आहे। अजूनही खूप काही लोक येण्याची तयारीत आहेत आणि 1 वाजेपर्यंत आम्ही भरपूर कमीत कमी 50-1 पिशव्यांचं आम्ही नियोजन ठेवलेलं आहे। आणि या निमित्ताने आम्ही सर्व ग्रुप महेश भाऊंना वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी उत्सुक आहोत आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। मी वैभव संतोष गौंड, कांदा युनियन लीडर, सायखेडा मार्केट कमिटी। नमस्कार, मी महेश दिलीपराव कोटे, युवक तालुका अध्यक्ष निफाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या मित्रपरिवाराने जे काही उपक्रम घेण्याचं ठरवलं, आपणही युवक जेवढे आहे की सर्व माझे युवा सहकारी की आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या उक्तीप्रमाणे त्यांनी शाल बुके श्रीफळ यावर खर्च न करता किंवा इतर वेस्टेज खर्च न करता रक्तदान शिबिर की जे रक्ताचा एक थेंब कोणाचं तरी जीवन वाचवू शकतो हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून रक्तदान घेण्याचं ठरवलं। आणि दुसरी गोष्ट, ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करावे तर म्हणजे छोटा उपक्रम आणि काय करता येईल तर छत्री वाटप करण्याचं ठरवलं। पावसाळा आहे हा ऋतू, तर त्यामध्ये छत्रीपासून आपलं संरक्षण होईल किंवा लहान मुलं असतात प्रत्येकाच्या घरामध्ये, काहींना शाळेत जाण्यासाठी उपयोगी पडेल, तर हे दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून छत्री वाटप 500 छत्र्यांचं वाटप झालं। आणि मी सायखेडकरांना असं आवाहनही करेल की आमच्या येत्या पुढील काळात सायखेडा येथे नवरात्र फेस्टिवल मोठ्या प्रमाणात आम्ही भरवणार आहोत। नवरात्रीचे 9 दिवस हे मोठ्या प्रमाणात आमचा उत्साह तिथे असा आहे की खेळ पैठणीचा, देवीचे गाणे असतील, डान्स स्पर्धा असेल की सायखेडा हे छोटं खेडं नसून तर इथं लोकसंख्या आमची साधारण 10 ते 11 हजार लोकसंख्या आहे। येथील लहान लहान मुलांना स्टेज डेअरिंगसाठी ते डान्स स्पर्धा, गायन स्पर्धा असेल या सर्व स्पर्धा घेण्यात येणार आहे।
तर त्याही कार्यक्रमात आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी मीडियाच्या माध्यमातून सायखेडकरांना आवाहन करेल. आणि इथून पुढे प्रत्येक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात गावातील युवा सहकारी किंवा जे कोणी इच्छुक असतील की काहीतरी केलं पाहिजे, सर्वांनी एकत्र येऊन हे कार्यक्रम घेतले पाहिजे. असं आता जवळजवळ आम्ही समजा एक 40 मुलांचा ग्रुप आहे आमचा, तर 40 लोकांनी नवरात्र फेस्टिवल भरवण्याचं ठरवलं आहे. तसं अजून कोणालाही जॉईन व्हायचं असेल तर सर्वांनी संपर्क करून आपण एक मोठा ग्रुप तयार करू आणि मोठा उत्साहात देवीचा नवरात्र फेस्टिवल आपण येत्या सप्टेंबरमध्ये 21 सप्टेंबरला तर गरबासाठी 3 दिवस गरबा असणार आहे. तर त्यामध्ये आपण मराठी ॲक्टर पण आणणार आहोत. अजून कन्फर्मेशन झालेलं नाही, पण येत्या 15 दिवसात मिळणार आहे. तर मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करायचा आहे. तर सर्वांनी या कार्यक्रमाला सपोर्ट किंवा जर कोणी काही कार्यक्रम करतं आहे तर या कार्यक्रमांना आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे. तर हे डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी या कार्यक्रमाला आजच मी जाहीर करतो की या कार्यक्रमाला सर्वांनी सपोर्ट करून आणि कार्यक्रमाला यावे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.